नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। नरेंद्र मोदी यांनी 8 तारखेला 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करून देशभरामध्ये ब्लॅक मनी बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर या संदर्भात अनेक राजकीय पक्षांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। काँग्रेस पक्षाने देखील या संपूर्ण निर्णयाचा जबरदस्त विरोध केला आहे। या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी भिवंडी येथे एका न्यायालयीन खटल्याच्या संदर्भात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात पार्लमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारले जातील असं यावेळेस राहुल गांधी यांनी सांगितलं। काळा पैसा हा दूर झालाच पाहिजे, मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे ती चुकीची आहे असं प्रतिपादन यावेळेस राहुल गांधी यांनी केलं आहे। काही ठराविक उद्योगपतींच्या खिशामध्ये हा पैसा घातला जाईल असं देखील यावेळेस राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। मैं आप सबसे एक सवाल पूछना चाहता हूं, हिंदुस्तान की जनता से एक सवाल पूछना चाहता हूं। आप सब पूरे देश में हिंदुस्तान की जनता लाइन में खड़ी हुई है। आप सब अपने सामने देखिए, अपने पीछे देखिए, कोई बड़ा उद्योगपति आपके साथ लाइन में खड़ा हुआ है? एक है? आपको एक अमीर व्यक्ति, बड़ा उद्योगपति, पैसे वाला आदमी आपको लाइन में नहीं दिखाई देगा। सच्चाई ये है कि जो कष्ट आप सह रहे हैं, जो मुश्किल आपको हो रही है, हिंदुस्तान के बड़े बड़े ब्लैक मार्केटियर्स को नहीं हो रही। मोदी जी ने पिछले 2 साल में 1,10,000 करोड़ रुपया कर्जा माफ किया है। 15 लोगों का 1,10,000 करोड़ रुपया माफ किया है। अब नरेंद्र मोदी जी हिंदुस्तान की गरीब जनता के जेब में से पैसा निकाल रहे हैं। और आप देखना, आप सब देखना, जो लाइन में खड़े हो आप सब देखना, आपके पैसे से हिंदुस्तान के सबसे बड़े उद्योगपतियों का कर्ज माफ होने वाला है। हम पार्लियामेंट में यह सवाल उठाएंगे और आप देखना, जो पैसा आपके जेब में से निकाला जा रहा है वो हिंदुस्तान के सबसे बड़े 15-20 उद्योगपतियों के जेब में मोदी जी डालने वाले हैं। आपको सब दिखाई दे जाएगा। राहुल जी, एक सवाल है, बताइए भी। नहीं, यहाँ जैसे मैंने भीड़ में कहा, भैया शांत हो जाइए। जैसे मैंने भीड़ में कहा, ये 2 विचारधाराओं की लड़ाई है। एक विचारधारा हिंदुस्तान को आजादी देने की विचारधारा, दूसरी विचारधारा हिंदुस्तान को गुलाम बनाने वाली विचारधारा। कांग्रेस पार्टी ने, हिंदुस्तान के करोड़ों लोगों ने इस देश को आजादी दी और आज एक ऐसा संगठन आया है जो इस देश को गुलाम बनाना चाहता है। हम इनसे लड़ेंगे और हम जीतेंगे। मुंबई चुनाव सामने है, मुंबई चुनाव सामने है, बार बार मुंबई में तमाम आरोप लगते रहते हैं, शिवसेना के करप्शन की बात होती है। क्या आपको लगता है ब्लैक मनी पे भी कार्रवाई होनी चाहिए? ब्लैक मनी पे बिल्कुल कार्रवाई होनी चाहिए, मगर जो सचमुच में ब्लैक मार्केटियर्स हैं, जिनके पास 10-20-30 हजार करोड़ रुपए हैं, जो नरेंद्र मोदी जी के मित्र हैं, जो उनके साथ हवाई जहाज में जाते हैं, उनके खिलाफ कार्रवाई भी होनी चाहिए। उनके खिलाफ कोई कार्रवाई नहीं हो रही है। राहुल जी, एक जो मोदी जी के मित्र हैं उनके खिलाफ कोई कार्रवाई नहीं हो रही है। आप सबका बहुत बहुत धन्यवाद। 8 तारखेला 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर साधारणपणे 8 ते 10 दिवसांमध्ये हा संपूर्ण घोळ निस्तरला जाईल अशा प्रकारचं वक्तव्य सरकारच्या वतीने करण्यात आलं होतं। मात्र बँकांच्या बाहेरच्या रांगा काही केल्या कमी होतानाचं चित्र बघायला मिळत नाही। दररोज 3-3, 4-4 तास 2,000 रुपयांसाठी नागरिक रांगेमध्ये उभं राहत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। बऱ्याचदा नागरिक किंवा बँकेचे ग्राहक हे अनेकदा बँकेमध्ये उभे राहत आहेत, रांगेमध्ये उभे राहत आहेत,
त्यामुळे अशा प्रकारच्या मोठमोठ्या रांगा लागत असल्याचं प्रतिपादन आता केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत आहे। त्यासाठी आता मतदानाला गेल्यानंतर ज्या पद्धतीची शाई आपल्या बोटाला लावली जाते तशा प्रकारची शाई जे नागरिक पैसे घेऊन गेले त्यांच्या बोटाला लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। या निर्णयामुळे जे नागरिक पैसे घेऊन गेले तेच नागरिक पुन्हा रांगेमध्ये उभे राहू शकणार नाहीत असं शासनाचं म्हणणं आहे। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। आतल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास। देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास। विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल। किती 50% महासेल? हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 02225304837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। 2000 रुपयांच्या नोटांचा रंग जातो अशा प्रकारची वदंता संपूर्ण देशभर पसरल्यानंतर 2000 रुपयाच्या नोटेच्या दर्जाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। मात्र यापूर्वी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा ज्या शाईने तयार केल्या जात होत्या त्या शाईने 2000 रुपयांच्या नोटा देखील तयार करण्यात येत आहेत असं केंद्राच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे ज्या नोटांचा रंग उडतो आहे त्या नोटा याच खऱ्या नोटा असल्याचं मत देखील केंद्र शासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आलं आहे। यापूर्वीच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा देखील अशाच प्रकारे रंग जात असे, त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, या नोटा 100% खऱ्या आहेत असं मत देखील केंद्र शासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आलं आहे। शिवाय विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने आजपासून आंतरशालेय रिंग फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली आहे। ठाणे शहरातील 14 शाळांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे। आज अतिशय शानदार पद्धतीने या संपूर्ण स्पर्धांचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। यावेळेस शिवाय विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक श्री सुधाकर चव्हाण, नगरसेविका सौ तेजस्विनी चव्हाण आणि नगरसेविका सौ रत्नप्रभा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। गेल्या काही वर्षांमध्ये बॉक्स क्रिकेट मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालं। विशेषतः शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी मोठे मोठे ग्राउंड उपलब्ध नसतात अशा ठिकाणी बॉक्स क्रिकेट मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरलं। त्यापाठोपाठ फुटबॉलमध्ये देखील क्रांती झाली आणि रिंग फुटबॉल हळूहळू लोकप्रिय होऊ लागला। ज्या ठिकाणी जागा कमी असते अशा ठिकाणी अशा प्रकारचा फुटबॉल खेळला जातो। त्यामुळेच फुटबॉल हा खेळ अधिकाधिक लोकप्रिय करण्याच्या दृष्टिकोनातून हा खेळ ठाणे शहरामध्ये सुरू केला असल्याचं यावेळेस नगरसेवक श्री सुधाकर चव्हाण यांनी सांगितलं। यावेळेस अतिशय अटीतटीच्या लढती देखील बघायला मिळाल्या। आज जसं क्रिकेटचा अंडरआर्म क्रिकेट निघाला तसा फुटबॉलचा रिंग फुटबॉल निघाला आणि हा रिंग फुटबॉल निघाल्यानंतर सुद्धा हा फक्त मॉल बिलमध्ये चालला। त्याला मी काढून मैदानात आणला आणि त्या फुटबॉलला रिंग फुटबॉलला न्याय देण्याचा प्रयत्न केला। म्हणून त्यासाठी मी माझं कॉलेज निवडलं। मी माझ्या कॉलेजच्या माध्यमातून ठाण्यातील इंटर कॉलेज स्पर्धा घेतल्या आणि फुटबॉलच्या मॅच कशा घ्यायला पाहिजे, कारण बेसिकली मी एक फुटबॉल प्लेयर आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे। म्हणून मी फुटबॉलमध्ये
कबड्डीमध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. कबड्डी पण मी घेत होतो तेव्हासुद्धा स्टेडियमसारखा स्टेडियम बनवून घेतलेलं आहे. आजही या इंटर कॉलेजच्या स्पर्धा असल्या तरी त्याला स्वरूप मी मोठं दिलेलं आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या महिन्याच्या 16 तारखेला ठाणे शहरामध्ये मराठा आरक्षण क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या ऐतिहासिक मोर्चामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. 1 महिना या मोर्चाला झाला, मात्र अद्यापपर्यंत मराठा क्रांती मोर्चावर कुठल्याही प्रकारचं आश्वासन त्याचप्रमाणे निर्णय सरकारच्या वतीने देण्यात आलेला नाही. त्यामुळे या मोर्चाची आठवण सरकारला करून देण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं. या निवेदनामध्ये या संपूर्ण मोर्चामध्ये केलेल्या मागण्यांचं शासन दरबारी काय झालं असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांना विचारण्यात आला. त्याचप्रमाणे जोपर्यंत या संपूर्ण मोर्चाच्या संदर्भात करण्यात आलेल्या मागण्यांवर निर्णय होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांना अशाच प्रकारचं निवेदन दिलं जाईल असं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.